शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा फुटीच्या उंबरठ्यावरती आहे. 6 खासदार हे पक्षाने बोलवलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर संजय राऊतांचा राग हा देखील अनावर झालेला आपल्याला काल देखील पाहायला मिळाला आणि आज देखील पाहायला मिळत आहेत. याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना शिंदेकडून मनीषा कायंदे जे आहेत, ज्या शिवसेनेच्या आमदार आहेत. ताई, काय सांगाल? एकीकडे खासदार हे अनुपस्थित राहिल्यानंतर संजय राऊत हे आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल देखील पत्रकार परिषदेत त्यांची भाषा ही कुठेतरी शिवराळ पाहायला मिळाली होती. जे काय घडत आहे ते आम्ही देखील प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच पाहत आहोत. ज्या काही घडामोडी आहेत, प्रत्यक्ष तर आम्ही तिथे नाही आहेत, मी इथे मुंबईमध्ये आहे. आणि काल संजय राऊतांची पत्रकार परिषद बघितली आणि स्वतःच्याच पक्षातल्या आमदारांना अत्यंत गलिच्छपणे आई बहिणीवरून शिव्या देणं ही कोणत्या म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीत हे बसतं का? जे उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत चेहरा म्हणून महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्र्यांच्या रूपात आम्ही त्यांना पाहिलं आणि आई बहिणीवरून शिव्या घालणं, ज्या आमदारांनी खासदारांच्या बळावर आज तुम्ही तिकडे खासदार म्हणून मिरवताय. आपण पाहिलं मागेच जेव्हा शिवसेनेत फूट झाली त्यावेळी देखील हे संजय राऊत ज्या आमदारांच्या जीवावर ते आज तिकडे खासदार म्हणून मिरवतायत, त्यांना लाज वाटली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या गलिच्छ आई बहिणीवरून शिव्या देता आणि इकडे लोकांना तत्त्वज्ञान शिकवता. खरं तर उद्धव ठाकरेंनी याच्यावर त्यांना झापलं पाहिजे. आणि माझा थेट सवाल रश्मी ठाकरे पण यांना पण आहे की तुम्हाला हे चालतंय का की आई बहिणीवरून शिव्या घालणं? आणि ह्या जो त्यांचा संताप आहे ना, ह्या त्यांनी आम्हाला राग दाखवू नये. आणि शिवसैनिक काय आहे ते त्यांना चांगलंच माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पठडीत तयार झालेले शिवसैनिक असे कोणी लेचेपेचे नाही आहेत. आणि हे जे आम्ही त्यांना सोडणार नाही आणि हे करणार आहे, अहो तुम्ही कोणाला शिकवताय? संजय राऊतांनी रस्त्यावर उतरून कधी कुठल्या बंदमध्ये तिकडे फील्डवर होते का? कधी मुंबई बंदमध्ये कधी ते दिसले का? कधी कुठल्या जन आंदोलनात दिसले का? कधी शेतकऱ्यांशी कधी भेटले का? अहो तुम्ही कोणाला हे सगळं शिकवताय? त्यामुळे संजय राऊतांना जे रोज सकाळी शिव्यांची लाखोळी वाहत असतात ना, हे तर खरं आश्चर्य वाटतंय की महाराष्ट्रातला एखादा माणूस उठून ह्यांनाच काहीतरी चोपून काढेल. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा गोलपीट झालेला आहे, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केलेली आहे आणि महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे असं देखील म्हणतायत. दुसरीकडे खासदारांना ज्या पद्धतीने धमकीवजा इशारा दिलेला आहे, त्याच्यानंतर या खासदारांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आल्याचं कळतंय. बघा, आता काही ठिकाणून जे दिसतंय धमक्या वगैरे अशा पद्धतीनं, निश्चितच आता ते कोणाची सुरक्षा वाढवली असेल तर तो गृह खात्याचा त्याच्यावर काहीतरी अभ्यास असेल. परंतु संजय राऊत तुम्ही ती खासदार झालात ना, ह्याच लोकांच्या जीवावर झालात आणि परत तुम्ही लोकांना शिवीगाळ करताय. तुमचा जो संताप आहे ना, तुम्ही फिरा ना महाराष्ट्रामध्ये. आज माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्रात फिरतायत, लोकांना ते आपलेसे वाटतात, लोकांना आश्वासक चेहरा वाटतो. आणि संजय राऊत कोणाला शहाणपणा शिकवतायत? संजय राऊत NCPच्या काही लोकांना पण सांगतात की काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हे नक्की कोणाचे प्रवक्ते आहेत? कोणाकडून यांनी सुपारी घेतली आहे? काँग्रेसमध्ये विलीन व्हा. प्रत्येक पक्षाला सांगतात काँग्रेसमध्ये विलीन व्हा, TMCला सांगतात काँग्रेसमध्ये विलीन व्हा. म्हणजे चाललंय काय नेमकं? संजय राऊत कोणाचे प्रवक्ते आहेत? मॅडम, कुठेतरी याच प्रश्नांवरनं खासदारांनी ही भूमिका घेतल्याचं देखील बोललं जातं आहे. 2 दिवसांपूर्वी संजय राऊत म्हणाले की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार हे काँग्रेसमधनं आलेले आहेत, त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावं. त्याचबरोबर तृणमूलला देखील तशा सूचना केलेल्या होत्या. मात्र प्रादेशिक पक्ष हे जिवंत राहिले पाहिजे असं जरी म्हटलं असलं तरी कुठेतरी या खासदारांना हीच भीती होती की पुन्हा एकदा काँग्रेसच्याच वर्चस्वात खाली काम करावं लागतंय का, आणि म्हणून ही खासदारांनी भूमिका घेतल्याचं कळतंय. याकडे आपण कसं पाहताय? खरं तर संजय राऊत उबाटा पक्षाला आणि शिवसेनेची आज जी उबाटा पक्षाची जी वाताहत झाली आहे ही संजय राऊत यांच्यामुळे झालेली आहे. आता फक्त त्यांनी एक टाळं लावायचं शिल्लक आहे. मला असं वाटतं काही दिवसात ते सुद्धा करतील. स्वतः कुलूप लावून टाकतील शिवसेना त्यांच्या सेनाभवन असेल किंवा मातोश्रीवर. कारण घरातनं बाहेर पडायचं नाही, AC मध्ये बसायचं आणि नुसती तोंडपाटीलकी करायची. याच्याने पक्ष चालत नाही.
जो खरा शिवसैनिक आहे तो फील्डवर असतो. आणि तुम्ही स्वतःच सांगताय काँग्रेसमध्ये विलीन व्हायला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचं काम संजय राऊत करत आहे. आणि अजून देखील उद्धवजी ठाकरे त्यांच्याच पद्धतीने जर का चालत असतील तर लवकरच कुलूप लागेल. एकूणच संजय राऊतांची जी भाषा आहे ही कुठेतरी या क्रुशल टाईममध्ये त्या खासदारांना आपल्याकडे ठेवण्यासंदर्भात हालचाली असायला हव्या असतानाच कुठेतरी शिवीगाळमुळे हे खासदार पुन्हा परतण्यास येऊ इच्छित नाहीत असं वाटतंय. नाही बघा, अशा शिव्या दिल्यावर तुम्हाला काय वाटतं शिवसैनिक गप्प बसणार आहेत? अहो, तुमचं शिवराळ तोंड फोडायला शिवसैनिक काफी आहेत आणि तुम्ही प्रत्येकाला शिव्या घालता आणि गेट आऊट म्हणता. जो जाणार असेल नसेल सगळ्यांना तुम्ही गेट आऊट करता. मग लोक कशाला थांबतील तुमच्याकडे? इकडे एकनाथजी शिंदेंच्याकडे सगळे इन्कमिंग चालू आहे. आज आपण पाहतोय ते मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असोत, आज सतत शिवसेनेमध्ये इन्कमिंग आहे. कारण एक आश्वासक विश्वासक चेहरा आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना जो अभिप्रेत आहे तो शिवसैनिक ते एकनाथ शिंदेंमध्ये पाहतात. खरं तर ऑपरेशन टायगर मागे एकनाथ शिंदेची भूमिका ही खूप महत्वाची मानली जाते. नुकतंच ते देखील दिल्लीला गेल्याचं कळालं होतं आणि ऑपरेशन टायगरमध्ये त्यांचाच हात आहे. येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला हे 6 खासदार आम्हाला शिवसेनेच्या त्या वर्धापन दिनाच्या मंचावर पाहायला मिळतील का? मग बघा, हे ऑपरेशन टायगर किंवा काय हे आम्हाला इथे बसून काहीच माहीत नाही. आम्ही प्रसारमाध्यमांमधून पाहतोय आणि कोणतरी कुठेतरी कंटाळले असेल, त्यांनी काही भूमिका घेतली असेल. परंतु एकनाथजी शिंदे हे आता वर्धापन दिनाच्या तयारीत आहे. 60वा वर्धापन दिन आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जी खरी शिवसेना आहे, धनुष्यबाण आणि विचारांचं सोनं हे इथे आहे. बाकी ऑपरेशन तुम्ही म्हणतात काय टायगर वगैरे याच्यापासून आम्ही अनभिज्ञ आहोत. ऑपरेशन वुल्फची देखील जोरदार चर्चा होती. संजय राऊत म्हणाले होते जर ऑपरेशन टायगर राबवणार असेल तर आम्ही ऑपरेशन वुल्फ म्हणजेच लांडगे हे ऑपरेशन देखील राबवणार होतं. याकडे आपण कसं पाहता? संजय राऊत विनाकारण एखाद्या प्राण्याला बदनाम करतायत आणि हे असं एखाद्याला लांडगा वुल्फ काही म्हणणं म्हणजे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. हे त्यांचा जी अगतिकता आहे ती दिसते. कारण पक्ष चालवू शकत नाही आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही असंही ऐकतोय की कदाचित उद्याच्या 19 तारखेला कदाचित आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या काहीतरी हालचाली चालू असतील आणि म्हणून लोक कंटाळलेत. त्यांचं नेतृत्व कसं स्वीकार करतील? जे आमदार त्यांच्या वरळीमध्ये दिसत नाहीत तिकडे दुसरेच कोणतरी काम करतात, दुसरे विधान परिषद सदस्य काम करतात. आदित्य ठाकरे आज इतक्या निवडणुका झाल्या, लोकसभेमध्ये ते कुठे फार फिरले नाहीत, विधानसभेमध्ये फिरले नाहीत. तेही जाऊ द्या, ग्रामीण भागामध्ये ज्या निवडणुका आत्ता झाल्या, जिल्हा परिषदा झाल्या, पंचायत समिती झाल्या, नगर परिषदा, नगरपालिका, कुठे गेलेत आदित्य ठाकरे? कुठे संजय राऊत का नाही फिरले लोकांच्याकडे थेट मतं मागायला? इथे बसून फक्त शिव्या द्यायचा एवढाच एक कार्यक्रम त्यांना येतो. आमच्याशी बातचीत करण्यासाठी जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.